आजची गोष्ट आहे दत्तप्रभूंच्या जन्माची. श्री दत्त हे अत्री ऋषी आणि माता अनुसया यांचे पुत्र. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अवतार. अत्री मुनी हे महान तपस्वी होते. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी अनेक वर्ष तप केलं. त्यांची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता साध्वी स्त्री होती. पतीवर अत्यंतिक प्रेम आणि निष्ठा होती. आश्रमात येणाऱ्या अतिथीचं ती प्रेमाने आदरातिथ्य करी. वेळी अवेळी येणारा अतिथीसुद्धा कधी उपाशी पोटी तिथून जात नसे. आपल्या पतिव्रता धर्माचं पालन करून ती सुद्धा तेजस्वी झाली होती. तिचं तपोबल वाढलं होतं. तीनही देव तिची स्तुती करताना थकत नसत. त्यात एकदा नारद मुनींनी माता पार्वती, लक्ष्मी माता आणि माता सावित्री यांच्यासमोर अनुसयेचं गुणगान करायला सुरुवात केली. तेव्हा तीनही देवींनी तिची परीक्षा घ्यायचा निर्धार केला. त्यांनी आपापल्या पतींजवळ हा निर्धार बोलून दाखवला आणि तिची परीक्षा घ्यायला तुम्हालाच जायचंय असं सांगितलं. तीनही देव अनुसयेचं तप सामर्थ्य ओळखून होते, पण स्त्रीहट्टासाठी ते तिच्या पातिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी निघाले. साधूंचा वेश धारण करून भिक्षान देही असं म्हणत अत्रींच्या आश्रमाबाहेर उभे राहिले. अत्री मुनी तप साधनेत मग्न होते. अनुसया आश्रमाबाहेर आली. तिनंही साधूंना नमस्कार करून यथायोग्य सत्कार केला. साधूंनी भोजनाची इच्छा व्यक्त केली. अनुसयेने भोजनाची पूर्ण व्यवस्था करून अतिथींना भोजन ग्रहण करण्याची विनंती केली. तेव्हा परीक्षा घेण्यासाठी आलेले त्रिदेव म्हणाले, आम्ही बरीच वर्ष तप करून आलो आहोत. तू खूप सुंदर आहेस. आमची अशी इच्छा आहे की तू आम्हाला पूर्ण विवस्त्र होऊन जेवण वाढावं. त्यांचं हे बोलणं ऐकताच अनुसयेच्या लक्षात आलं की हे ज्ञानाच्या परमोच्च पदापर्यंत पोहोचलेले ज्ञानीच असावेत. अन्यथा एका परस्त्रीबद्दल कोणीही साधू असं बोलू शकत नाही. हे माझ्या पतिव्रतेची परीक्षा पाहण्यासाठीच आले असणार. अशा वेळी तसं नाही वागले तर माझं सत्व निघून जाईल. तिने मनोमन आपल्या पतीचं स्मरण केलं आणि गंगाजल हातात घेऊन ते तीनही साधूंवर शिंपडलं. आणि क्षणात काय झालं, तीनही साधू आता छोटी बाळं होऊन रांगायला लागली. आता ती त्यांची आई झाली होती. त्या भुकेल्या बाळांना तिने स्तनपान केलं. काही वेळाने मुनी आश्रमात आले आणि अचंबित झाले. अनुसयेने सर्व घटना कथन केली. तेव्हा मुनींनी तपोबलाने ओळखलं की हे दुसरे कोणी नसून साक्षात त्रिदेव आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांच्या घरी बाळ बनून राहत होते. इकडे देवलोकात बरेच दिवस झाले तरी आपले पती परत आले नाहीत म्हणून तीनही माता चिंतेत होत्या. नारदांना पृथ्वीवर पाठवून तिथलं वृत्तांत कळवण्यास सांगितलं. नारदाने आश्रमात येऊन पाहिलं आणि ते तीनही बाळांना पाहून हसायला लागले. देवांना नमस्कार करून ही वार्ता तीनही देवींना सांगण्यासाठी आतुर झाले. देवींना सर्व प्रकार समजला. त्या घाबरल्या. अरे बापरे, हे काय होऊन बसलं? आमचे पती आम्हाला परत कसे मिळणार असा प्रश्न त्यांना पडला. तिघीही घाईतच आश्रमात पोहोचल्या. अनुसया आपल्या बाळांच्या पालनपोषणात व्यस्त होती. तपाच्या सामर्थ्याने आपल्या पतींना बाळ झालेलं पाहून त्या देवी दुःखी झाल्या. त्यांना त्यांची चूक समजली. त्यांनी अनुसयेची क्षमा मागितली आणि देवांना पुनश्च मूळ रूपात आणण्याची विनंती केली. मातेने ते मान्य करून देवांना मूळ स्वरूपात परत आणलं. तीनही देवांनी अनुसयेला प्रसन्न होऊन आशीर्वाद मागण्यास सांगितलं. माता म्हणाली, आपण माझ्या पोटी जन्म घ्यावा. देवांनी तसं वचन दिलं आणि कालांतराने मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर तीनही देवांनी अंश रूपाने एकत्रितपणे अनुसयेच्या पोटी जन्म घेतला. तोच दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. दत्तगुरूंनी त्यानंतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रूपात जन्म घेतला. श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ असे अनेक दत्त अवतार आहेत. सर्वांना गुरुस्थाने आहेत. त्यांनी लोकांना भक्ती मार्ग दाखवला. परमेश्वरालाही प्रत्येक जन्मात गुरु करावाच लागतो. गुरु जो आपल्याला ज्ञान देतो तो गुरु. आई, वडील, शिक्षक हे आपले प्रथम गुरु आहेत. त्यांचा आदर करावा. कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवायचं असेल तर शिक्षकाकडूनच ते शिकावं लागतं.
गुरुशिवाय कोणतीही कला पूर्णपणे आत्मसात होत नाही, त्याला पूर्णत्व येत नाही. श्री गुरुदेव दत्त.